गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर गाईज इकडे पॅकिंग चालू आहे. सकाळचे किती वाजले? सकाळचे काहीतरी 4 वाजले असतील. 4. आता आम्ही इकडून निघतोय सोनप्रयागला. सोनप्रयागवरून मग डायरेक्ट जाणार गौरीकुंडला जाणार, तिकडे आंघोळ करणार, मग नंतर आज केदारनाथसाठी ट्रेकिंग करणार. इथे सकाळी सकाळी पॅकिंग चालू आहे. आम्ही आता निघालेले आहेत सकाळी सकाळी दर्शनासाठी केदारनाथ. आज केदारनाथला पोहोचणार आपण. बघूया आता कोण कोण कसं कसं जाते ते. अयोध्यापती श्री रामचंद्र महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. पुत्र हनुमान की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जीवदानी माते की जय. पार्वती पते हर हर महादेव की जय. तर गाईज आता आम्ही इकडून निघालो आहोत गौरीकुंड. सोनप्रयाग आणि सोनप्रयाग पर्यंत जाणार आपण, आणि नंतरला मग गौरीकुंडसाठी पण परत टॅक्सी करायची आपल्याला. बघूया पुढे जाऊन तुम्हाला सांगतो कसं काय आहे. तर गाईज आता आपण सोनप्रयागला आलो आहोत इथे, आणि इथे नाश्ता करायला घेतलाय. इकडून आपला अजून गौरीकुंडपर्यंत जायचं आहे. तर इकडून छोटीशी गाडी करायला लागेल. मग तिकडून आपण अंघोळ वगैरे करणार आणि मग ट्रेकला सुरुवात करणार. अगोदर पहिला नाश्ता करून घेऊया. गाईस हॅलो. केदारनाथ 23 किलोमीटर, गौरीकुंड 5 किलोमीटर. इथून आपण गाडी बघतो, अजून गाडी काही भेटली नाही. बघूया, गाडी भेटली तर डायरेक्ट मग आपण गौरीकुंड पर्यंत गाडीमध्ये जाणार. मग तिथून मग आपले ट्रॅक चालू होणार. तर गाईज आपल्याला अजून गाडी भेटली नाही, आपण चालतच चाललोत. हा बघा रस्ता इथून आता सुरू झालाय ऑलमोस्ट, आणि खाली बघा ब्रिज आहे एक. आता आपण इकडूनच ट्रॅक करत जायचं. गाडी तर भेटली ना, पुढे आहेच गाडी. बघूया आता, नाहीतर मी इथून डायरेक्ट चालत. केदारनाथ धाम में सभी श्रद्धालुओं का स्वागत है. तर गाइस इकडे आपल्याला लागले आहे ब्रिज, आणि खालून मस्त नदी वाहते. तर गाइस फायनली इकडे बसमध्ये बसले. ते लोक गाडी केली आहे लोकांनी. आता दुसऱ्या गाडीमध्ये आम्ही जाणार. आता तर गाइस इकडे लाईनीमध्ये उभे आहेत तिथे आता. तर गाइस आपण आता बसमध्ये बसले, गाडीमध्ये बसलेलो आहोत. तर गाईज इकडे आपल्याला थोडंसं पुढे थांबवलं, म्हणजे मागे 200 मीटर काहीतरी. आता इथून थोडंसं आम्ही वॉकिंग करत चाललात. हाय गाईज. कसं वाटतंय? हाय. चढणार ना वरती? हो हो चढू.
तर काय अजून आता आपण गौरीकुंडच्या अजून मागे आहोत. आपल्याला मागे जोपर्यंत गाडी थांबते अजून आपल्याला ट्रॅक करून जायचं पुढे. मग तिकडे मग अंघोळ वगैरे करून मग पुढे जायचं. आता बघायचंच नाही किती लांब आहे काय आहे, फक्त चालत राहायचं. जोपर्यंत पोहोचू आपण बघूया आता आपण किती वाजता पोहोचतो. तर काय हे बघा इथे ट्रॉली बॅग घेऊन आल्यात. तर काय फायनली आता गौरीकुंड आलेला आहे. काय सर्वजण इकडे थांबल्यात. केदारनाथ पेट्रोल मार्ग. तर काय आता आपण इथे आतमध्ये एंट्री केली आहे. पहिली पायरी आपण केदारनाथ चढलो आहोत तिथून, आणि इकडे आता जाणार आहे आपण कुंडाकडे. गौरीकुंडकडे चाललो आता आपण अंघोळ करायला. चलो गाइस, चलो चलते रहो. हेलो, चलो केदारनाथ ट्रैक. चलो. तर गाईज आता आपण पोहोचलो आहोत गौरीकुंडकडे. हे बघा गाईज, इथे आता शूज वगैरे काढायचे आहेत आणि इथे अंघोळ करायचे आहे. तर गाईज आपलं अंघोळ करून झालेलं आहे मस्त. एकदम गरम पाणी होता ते बघा. आणि पुढे लेडीजसाठी आहे वेगळं, हे जेंट्ससाठी आहे आणि लेडीजसाठी पुढे आहे वेगळं आहे. तर गाय तिथून बघा चढण चालू झालेली आहे. आता फक्त आम्ही गौरीकुंड मधून अंघोळ करून निघालो, वरती आलो. बघा इथूनच चढण चालू झाले डायरेक्ट. आणि काही लोकांना आता घोडे केल्यात, तर बघूया आता पुढे जाऊन कसं काय आहे ते, किती जण जातात. आणि आपलं अर्ध सामान पण टाकून देऊया. तर गाईज इकडे आता घोड्यावरती चढायला लागलात. 1 2 3 4 5 6 7 जण. तर हे लोक आता घोड्यावरती चढतील आणि आपण चालत जाणार. तर गाईज इकडून मेन द्वार आला आता इथून, आणि इथे घोड्यावरती चाललेत. बाकीचे गेले आपल्या घोड्यावरती. एक घोडा मागायला आता इथून मागायचा आहे. बघूया आता कसं होतं. फटाफट लवकर पोचूया. दम लागला, पूर्ण चढण वरती. आता जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवतो. हो, पूर्ण चढण आहे भाई, वाट लागली. भरपूर जायचं आपल्याला. हो मी आता भरपूर पुढे आलोय. बघा घोडे बघा किती येतात. हे डायरेक्ट अंगावरती येतात, पूर्ण अंगावरती येतात. डोली बिली काय बघत नाही, डायरेक्ट मधल्या रस्त्याने येतात. आपण कॉर्नरला आपल्याला टाकतात. तर मी पण आलं तर नीट या. बघा आलोय, भरपूर पुढे जायचंय. बघायचंच नाही. हा काय सोमवार. हर महादेव.
हा रस्ता बघा. तर गाय इकडे फ्रूट चाट आहे आणि इथून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. जबरदस्ती. तर काय तिथे वॉटरफॉल दिसलाय बघा, पहिलाच वॉटरफॉल. आणि रस्ता बघा पूर्ण खाई युटर्न. आपले बाकीच्या मागे आहेत आणि अर्धे गेल्यात पुढे, आपण मधल्या मध्ये आहेत. बघूया आता. आपण सकाळी 10:30 वाजता चढायला चालू केलं, ते बाकीच्यांना घोडे करायचे तर म्हणून टाइम झाला तिकडेच. तर आता बघूया आपण किती वेळात पोहोचतो. तो घोडेवाला बोलला की 4.5 तासापर्यंत पोहोचतील ते लोक. आता आपण बघू कधीपर्यंत पोहोचतो. तर काय जातं इकडे शेल्टर आल्यात आणि रस्ता एवढा पण खराब नाही आहे, प्रॉपर असा स्लोप आहे. पायरी वगैरे अजूनपर्यंत तरी आल्या नाही बघा. फक्त चढायला आली ना तेव्हा फक्त दमायला होतं बस. बाकी म्हणजे असं नॉर्मल आपण वॉक करू शकतो आरामशी. आता अशी आपण ट्रेकिंग करून काहीतरी 2 किलोमीटर आपण क्रॉस केले आहेत. अजून भरपूर जायचं आहे पुढे. बघूया फक्त पाऊस नाही आला पाहिजे. आता पुढे गेल्यात त्यांना एकदा पकडायला लागेल, नाही तर मग मागे थांबायला लागेल. बघू. आता मग तिकडे एकदा पोचल्यावरती सर्व एकत्र भेटणारच. रस्ता बघा कसा गेलाय. सामान बघा घोड्यावरती किती टाकलंय. फक्त 12 किलोमीटर राहिलंय. तर गाईज इथून वरती जायचं आहे आणि इथे शॉर्टकट रस्ता आहे. तर आपण नॉर्मल रस्त्यानेच जाऊया. आणि आताशी मागे ना ते एक बोलत होते की मराठी बोलतात काय, आणि मराठीत बोलत होते की आमचं पर्स हरवलं तर आम्हाला 1000 रुपये मदत करा म्हणून बोलत होते. आणि बाजूला त्यांचा मुलगा पण बसतो, त्यांच्याकडे मोबाईल सुद्धा आहे. तरी सुद्धा आता हे खरं आहे की हे काय आता माहिती नाही. आताशी एकदा भेटल्यात आणि आपण पण व्हिडिओमध्ये बघितलेलं असे लोक भेटतात म्हणून, तर मे बी आता सांगता येत नाही. चलो. केदारनाथ 10.5, छोटी चिंचोली 3.5, बेस कॅम्प 9 किलोमीटर, 500 मीटर भीमबली. चलो. तर गाईज आता आपण पहिले भीमबलीला पोचणार 500 मीटर. चालू आहेत आपण पोचत. आताशी किती 12 वाजून 10 मिनटं झाल्यात. 10:30ला चालू केलेलं आपण, 12 वाजून 10 मिनटं झाल्यात. तिथपर्यंत आता पोचलोत आपण, भीमबलीपर्यंत आता पोचू. चला. तर गाईज इकडे वॉटरफॉल आला मोठा. आपल्याला बघा कुठे जायचं आहे. इथून वरती
खूप भरपूर लांब जायचं अजून. तर गाईस आपल्याला आपली फॅमिली भेटली आहे. घोड्यावरती जाऊन आम्ही त्यांच्या मागे आलो. हे बघा कसं वाटला? चांगलं वाटते. कसं वाटला मग तुमचे घोडे? तर गाईस फायनली मी यांना कॅच केला आहे. इकडे घोडेवाल्या थांबल्यात. आता इकडून रामबाडापासून आता डायरेक्ट वरती चढाई होईल आता. हा ती वरती दिसते बघा, ही जी दिसते ना वरती, ही पूर्ण आता चढाई करून जायचं आपल्याला. जेरी कसं वाटला? कसं वाटलं? तर गाईज इकडून 2 रस्ते जातात, एक वरती जायला आणि एक इथून खाली जायला. वरून पण तो जॉईंट होतो, सरळ गेलो तर. हा पूर्ण इकडे जॉईंट होतो आणि हा असा खालून जाईल. जेरी तर गाईज हे इकडून गेले बाकीचे आणि एक घोडा इथून गेलाय. दोन्ही सेमच रस्ते आहेत. आपण इथून खालून जातो आता. जबरदस्त नजारा. हा बघा कडक व्ह्यू. आणि या साईडने पण बघा एक नंबर. आणि या ब्रिजवरून आपण चाललो आहोत. जबरदस्त. हा आणि समोर आपल्याला दिसतो बर्फ. हा बघा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नाही थोडंच आहे, एवढं काय आता वाटत नाही. मस्त रिलॅक्स होऊन जात आहे. हा बघा बुलडोजर. एक नंबर व्ह्यू. ओम नमः शिवाय. 9 किलोमीटर फक्त अजून 9 किलोमीटर राहिलाय. आणि जो आपण रस्त्याने चाललात त्या रस्त्याला कोणीच नाही जास्त. सर्व पब्लिक दुसऱ्या रस्त्याने गेले. सगळ्यात आपण पूर्ण खालून तिथून आलो. हा आणि इथून वरती चढायचं एवढा. भरपूर चढण्यावरती. तर काय जेवढा डोंगर चढून आलो. आणि अजून आता पुढे आपल्याला दुसरा डोंगर चढायचा आहे. हा बघा. हा समोरचं पूर्ण डोंगर चढून जायचं आहे. आताचे वाजलेत 2:10 झाले. अजून आता मागे बघितलेलं काहीतरी 4.5 किलोमीटर होतं बेस कॅम्प. बघूया किती टाइम लागतो. 4-5 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता उतरण आहे म्हणून काय नाही वाटत. चढण असले तर जाम जोर लागतं चढायला. या वॉटरफॉल बघा, मजबूत सीन. भाई साहब केदारनाथ 4 घोड़ा मंदिर के लिए सही पैसा मान जाओ 600 रुपया एक घोड़े का. हाँ बेटा. बेस कॅम्प 2.5 किलोमीटर राहिलाय. आणि समोर बघू शकता तुम्ही एवढी खूप मोठी चढाई आहे. तर गाईस फायनली बर्फ आलाय जवळ. बघा
फायनली बर्फ बघितला जवळून. तर गाईज इथून आताशी अजून तरी 3 किलोमीटर आहे केदारनाथ. 3 किलोमीटर आणि वाजलं किती 3:15. सही. तर मम्मी वगैरे गेले घोड्यावरचे वरती पोहोचल्यात. ते लोक आता पुढे चालल्यात रूम पर्यंत. काहीतरी 1 किलोमीटर त्यांना पण चालायचं आहे आणि मला आता अजून 3 किलोमीटर चालायचं आहे. अजून बाकीचे आहेत मागे. आता आपण पटापट जाऊया पुढे. नंतर हे करूया. हेलिकॉप्टर आला बघा इथे. तर काय आताशी 3:30 वाजल्यात आणि हा एक शेवटचा डोंगर चढायचा फक्त बस. काल 3 किलोमीटर राहिलं केदारनाथ. खूप टफ आहे. वरती चढण भरपूर आहे इथे. रस्ता सरळ सरळ आहे पण चढायला मुश्किल होत आहे. थोडा इथे बसलोय. तर गाईज आता मी घोडापडावच्याकडे थांबलो आहे. रेस्ट घेतो. इथून आता 2 किलोमीटर आहे फक्त केदारनाथ. 1 किलोमीटर बेस कॅम्प त्याचं 1 किलोमीटर केदारनाथ मंदिर. तर चला जाऊया फटाफट. आणि आता बघूया जसं जसं जवळ येतो तसं तसं बरं वाटत चाललंय. आणि समोरून जो व्ह्यू आहे 1 नंबर. जबरदस्त व्ह्यू आहे. सगळं जाऊया. बाकीच्या अर्ध्या गेल्यात त्यांना कॅच करूया. ते 1 किलोमीटर काहीतरी गेल्यात पुढे. चलो फायनली आपण मंदिराच्या लाईनला आलोत. म्हणजे एकदम जवळ बोलू शकतो कारण की आपल्या इकडून टोक दिसते मंदिराची. फायनल स्टेज आहे आता. आपण पोचतो मंदिराजवळ. छान बरं वाटतं. हा बघा गाईस चालत चालत आलाय. कसं वाटलं चालून? 1 नंबर. हर महादेव. आवाज गेला. बघा गाईस आता मंदिराच्या इथे आम्ही पोहोचलोय. तर गाईज आपण केदारनाथच्या पायरी शेवटी आलो. ओम शिवाय. चलो फायनली केदारनाथची पायरी चढलो. हाय हो ओ कसं वाटला आता? हॅलो गाईस. वो आशिष काका धावून आलाय. हाय गाईस. हॅलो गाईस. आशिष काका धावून आलाय. तर गाईस फायनली आपल्याला मंदिराचं दर्शन झालं आहे. चला 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 चला. फायनली मंदिर दिसलं आहे. तर गाईज आम्ही आता आलोत रूमच्या इकडे. पहिल्या तर रूमवर जाणार, फ्रेश वगैरे होणार आणि नंतर बघूया आरती काय कितीची आहे त्याच्या हिशोबाने आम्ही जाणार. तर गाईज एवढे लोक आम्ही पोचलो रूमजवळ. बाकीचे लोक येत आहेत. आता रूम पहिला घेऊया आणि फ्रेश होऊया. चला हाय कर हाय कर.
हाय करा सर्वांनी हाय करा. तर काय जे लोक व्हिडिओ कॉल वरती आहेत तिथे अजून आले नाहीत. इथे तिथे घरून सगळ्यांचे फोन चालू तर गाईज आम्ही लवकर पोचलो आणि मस्त नाश्ता करून मग झोपलो. आणि आता वाजल्या रात्रीचे 8:30 वाजल्यात. थंडी बघा, भरपूर थंडी आहे इथे. आणि देऊळ पण लवकर बंद झालं कारण की भरपूर जोरात पाऊस पडतो इथे. आता आपण जेवून घेऊया आणि सकाळी लवकर उठून दर्शनाला जाऊया, म्हणजे आपल्याला आरती पण भेटेल आणि दर्शन पण होऊन जाईल. चला काय आता जाऊया पहिल्या जेवायला. तर काय इकडे जेवायला बसलोत आम्ही आणि आम्ही तिकडे हॉटेल केलं. तिकडे आपल्याला जेवण आहे म्हणून 10 जणांना जेवण येतात. तिकडे समोर समोर बघा गरम करतात तिकडे. चलो गाइस, इकडे आलंय डाळ भाजी चपाती. चलो 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 खाना खाओ खाना खाओ. तर गाईज जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे आता टेम्परेचर गेलेलं आहे 2 वाटतं. अगोदर 3 होता, आता 2 वरती टेम्परेचर गेलेलं आहे. आता आम्ही लवकर झोपतो आणि सकाळी मग उठून दर्शन घेतो. चला बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळच्या आताशी किती 4 वाजल्यात आणि आम्ही आता चालत दर्शनाला. पूर्ण काळो काय बघा. तर गाय आता मंदिराकडे जाऊन भेटतो तुम्हाला. तर गाईज इकडे 1 डिग्री झाला आताशी सकाळी 4 वाजल्यात आणि समोरच मंदिर आहे. साधू निघतोय, बाकीचे अजून येत आहेत. आम्ही चालला जातो, मंदिरासमोरच आहेत. ओम नमः शिवाय. तर काय इकडे चाय प्यायला बसले सर्वजण आणि लाईनीत आहेत. तिकडे लाईन आहे भरपूर. आता बघूया आपलं किती तासामध्ये दर्शन होते. पहिलं चाय पिऊया. एवढी थंडी आहे की चाय माझ्या हातावर पडला तरी चाय सुद्धा गरम लागत नाही मला. चेस. काय 4:50 झाले आणि आपण आताशी या लाईन पर्यंत पोहोचलो. ही मागची लाईन फक्त क्रॉस केलंय. इथून आपण एंट्री केली, आता इथून बंद केलं. आता तिने तिकडून मागून घेतलं वाटतं ते लोक. हा मंदिर बघा मंदिर. तर गाईज आता इकडून सिंगल लाईन चालू झाली. वरती ग्लेशियर बघा. तिकडून ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. खूप थंडी लागते. थंडी लागते. 0 डिग्री आहे. 0 डिग्री. चलो गाइस. हेलो गाइस. काय ठंडी लगते मौसी. ओ जयश्री मौसी, कैसा लग रहा है? बहुत ठंडी लग रही है. बहुत ठंडी लग रही है.
तर गाय इकडे फायनल आम्ही शेवटच्या लाईन मध्ये आलो, सिंगल लाईन मध्ये 4:15 वाजता लाईनीत लागलेलो. आता सिंगल लाईन मध्ये आलो. आता ही डायरेक्ट मंदिराला जॉईन होईल. तर गाईज फायनली सूर्य आलेला आहे. आता थोडंसं बरं वाटतं. नाहीतर थंडी लागते भरपूर. बघा तर गाईज आमचं चांगल्या प्रकारे दर्शन झालं. पंडितने आम्हाला डायरेक्ट पुढे घेतला, माथा टेकवला मस्त. आणि आम्ही आता इकडे मंदिराच्या मागच्या साईडला आहोत. बघा बघा गायस भीमशिला. हॅलो गाईस. बघू शकता तुम्ही इथे मंदिराच्या मागे जे पत्थर आलेला तो. तर गायस इकडे बघा टिया लावायला लावलाय. बघ इकडे. जय महाकाल. तर काय इथे सर्वजण भेटल्यात आणि आम्ही इकडे टिळा लावून घेतलेला आहे मस्त. जय महाकाल. शनेश्वर मंदिर. VIP लाईन लागले इकडे पूर्ण. किती गर्दी आहे बघा. मस्त आहे. पीछे भीमशिला है ना. ओम नमः शिवाय. तर गाईला आपलं फायनली दर्शन झालेलं आहे. जय केदारनाथ. छान भारी वाटतं इकडे येऊन. तर गाईज आता आम्ही चाललो आहोत श्री शंकराचार्य स्टॅच्यू आहे तिकडे चालल्यात. तर चला बघूया. तर गाईज आता आम्ही इकडे एंट्री केले. तर गाईज आता आम्ही पोहोचलो तिकडे शंकराचार्य स्टॅच्यू. काय केलं माहिती, मी काढून असं ठेवलं तेवढंच त्यांनी बघितलं आणि म्हणजे मला बोलतो फोन घेऊन टाकले. जबरदस्त. तर गाईज इकडे पूर्ण लिहिलेलं आहे.
पूर्ण शेवटपर्यंत. हा, आणि इथे सर्वजण व्हिडिओ बनवतात. ट्रेंडिंग मधला मंत्र आहे ना, कर्पूर गौरव करुणावतारम संसार सारम भुजगंद्रे हार सदा वसंतन हृदयागी वंदे. तर काय इकडे सर्वांनी दगड मांडल्यात बघा, एक नंबर. पार्वती पते हर हर महादेव.